याला तातडीची बैठक म्हटली जाईल का? हो, तातडीच म्हटलं जाईल. नेमकी काय बैठक होती? आम्ही खासदार, आमदार, आमचे नेते आमदार गिरीश भाऊ, आम्ही सर्व विषयाचे जे रेल्वेचे इश्यू होते, छोटे मोठे सर्व गाड्या थांबण्यापासून आमच्या स्काय वॉकचा जो विषय होता जळगाव शहरातला, नंतर चाळगावचे मंगेशदादांचे अपडाऊनचा विषय होता, काय अंमळनेरचे होते, आदरणीय आमदार गिरी होता, जामनेरचा विषय होता. हे सर्व विषयाची काल आमची चर्चा झाली आणि मग मॅडमला फोन लावला आणि विचारलं की बुवा तुम्ही वेळ देता का. मॅडमने आज रविवाराहून सुद्धा वेळ दिला, त्याच्यामुळे मॅडमचे धन्यवाद. पण बरेच विषय मॅडमने ऐकून घेतलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व गिरीश भाऊंच्या माध्यमातून फॉलोअप घेऊन नक्कीच त्याला जे जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. याला तातडीची बैठक म्हटली जाईल का? हो, तातडीच म्हटलं जाईल. काल आम्ही एअरपोर्टवरती सर्व बसलो होतो आमदार खासदार आणि विषय निघाला की काय काय कामाचं फॉलोअप घेतलं पाहिजे. तर मग रेल्वेचे हे विषय निघाले. संजीवनी फोन लावला मॅडमला की उद्या रविवारी वेळ द्याल का. मॅडमने 10 वाजेचा वेळ आम्हाला दिला आणि मग आम्ही सर्व मिळून पालकमंत्र्यांनाही विनंती केली होती काल आम्ही, आणि आमदार भाऊंनाही गिरीश भाऊंनाही केली होती. सर्व आमदार होते ते काल आणि जे बाकीचे आले, बाकीच्यांना काही काम होते येऊ शकले नाही. तर सर्व जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्याचं आमदार गिरीश भाऊच्या पालकमंत्री असतील त्यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.